हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र सेट एमपीएससी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक अधिव्यक्यता सेट नेट परीक्षा 2026 यामधील परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून घटक वाईज अभ्यासक्रम आणि प्रश्न विश्लेषण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण अभ्यास करत असताना निश्चितच 10 घटक आपल्या समोर असल्यानंतर वाटणारी भीती आणि तेच घटक आपण जर विभागून अभ्यासले तर जसं आपण एक एक गोष्ट प्रत्येक गोष्ट करत असताना क्रमवार पद्धतीनं करत असतो आणि त्याच वेळेस आपल्याला ते लक्षातही राहतं. त्याच पद्धतीनं अभ्यास करत असताना जर तो आपण घटक वाईज केला तर आपल्याला आणखी अभ्यासाला योग्य दिशा मिळते आणि अभ्यास हा ओझं न होता आपण अभ्यासातून ज्ञानाचा देखील साठा आपला वाढतो. त्याबरोबरच आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक वेगळा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होत असतो. त्यामुळं आपण शक्यतो अभ्यास करत असताना परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजेच काय तर घटक, त्या घटकाचा अभ्यासक्रम काय आहे आणि त्या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. तर यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र मायक्रो इकॉनॉमिक्स हा जो पहिला घटक आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत, अभ्यासक्रम आणि त्यावरचे संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्नांचं. तर तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईकही करायचंय. आणि जर तुम्हाला इकॉनॉमिक्स या विषयाचा कोर्स हवा असेल, टेस्ट सिरीज हवी असेल तर तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा गुगलवर किंवा गुगल प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करायचं आहे. काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र याच्यामध्ये आपल्याला 10 प्रश्न या घटकावर विचारले जातात. हा घटक इकॉनॉमिक्सचा म्हणजे अर्थशास्त्राचा पाया म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सूक्ष्म अर्थशास्त्राकडे यावर 10 प्रश्न 2 मार्कासाठी प्रत्येक प्रश्न असतो आणि एकूण हा घटक आहे 20 गुणांसाठी. मग तो अधिव्यक्यता पदभरतीसाठी असेल, सहाय्यक प्राध्यापक आणि सेटनेट या पण परीक्षेसाठी याचं वेटेज सारखंच आहे. आता याच्यामध्ये जर आपण अभ्यासक्रमाचा विचार केला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये तर पहिला याचे उपमुद्दे आहेत, आपण पाहू शकतो की ग्राहक वर्तनाचा सिद्धांत, उत्पादन आणि खर्चाचा सिद्धांत. बघा, हा जो हायलाइट केलेला मुद्दा आहे तो सेट नेटला नाहीये अभ्यासक्रमामध्ये. तर हा फक्त एमपीएससी किंवा अधिव्यक्यता भरती प्रक्रियेमध्ये हा नव्यानं समाविष्ट केलेला आहे अभ्यासक्रमामध्ये. त्यानंतर अनिश्चिततेमध्ये निर्णय घेणे आणि जोखमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यानंतर खेळ सिद्धांत, असहकारात्मक खेळ. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बाजार संरचना, स्पर्धात्मक आणि स्पर्धात्मक नसलेले समतोल आणि त्यांची कार्यक्षमता गुणधर्म. त्यानंतर बघा, हा जो हायलाइट केलेला आहे तो हायलाइट केलेला मुद्दा अधिव्यक्यता आणि प्राध्यापक भरतीमध्ये फर्मचे वर्तणूक सिद्धांत. त्यानंतर पुढचा मुद्दा घटक किंमत, सामान्य आणि आंशिक समतोल, कार्यक्षमतेचे निकष पॅरेटो. त्यानंतर कल्याणकारी अर्थशास्त्र, असहमती, माहिती, प्रतिकूल निवड आणि नैतिक धोका. हे सर्व या घटकामध्ये आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त अधिव्यक्यता आणि सहाय्यक प्राध्यापक भरतीमध्ये हा हायलाइट केलेला हा दुसरा एकूण 2 मुद्दे नव्यानं समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ते समजून घेणं गरजेचं. अभ्यासक्रम आपल्याला प्रत्येक घटकाचा घटकावाईज माहीत असला पाहिजे. तर त्यावरचे आपण संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत. प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असतील. तर बघा, पहिला प्रश्न आहे खर्च विषयक आधुनिक दृष्टिकोनानुसार मॉडर्न अप्रोच टू कॉस्ट, दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र सामान्यतः कसा असतो? यू आकाराचा, एल आकाराचा किंवा बशीच्या आकाराचा, सी विपरीत हायपरबोला आणि उभी सरळ रेषा. योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे एल आकाराचा किंवा बशीच्या आकाराचा. तर पारंपरिक सिद्धांतात दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र हा LAC हा यू आकाराचा मानला जातो. परंतु आधुनिक खर्च सिद्धांतानुसार ज्यामध्ये एल स्टिंगल, JS ब्रेन यांचा समावेश होतो
तांत्रिक प्रगती आणि व्यवस्थापकीय कार्यक्षमतेमुळे दीर्घकाळात खर्च वेगानं वाढत नाही, तर तो स्थिर राहतो किंवा कमी होतो. त्यामुळं आधुनिक वक्र हा यल किंवा बशीच्या आकाराचा असतो. त्यामुळे बी पर्याय योग्य आहे. पुढचा दुसरा प्रश्न आहे, जर एखाद्या व्यक्तीचे संपत्तीचे उपयोगिता फलन संपत्तीची घटती सीमांत उपयोगिता दर्शवत असेल, यू ब्रॅकेटमध्ये डब्ल्यू वर्सेस ओ, तर ती व्यक्ती खालीलपैकी कोणती आहे असे म्हटले जाते? जोखीम बाबत तटस्थ, जोखीम पत्करणारी, जोखीम प्रेमी, त्यानंतर जोखीम टाळणारी, जोखीम परामुख, आणि डी जोखीमाबाबत उदासीन. तर याचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? बघा, आपल्या अभ्यासक्रमावरच आधारित प्रश्न विचारलेला आहे. सी पर्याय योग्य आहे. अनिश्चिततेच्या अंतर्गत निर्णय घेताना ज्या व्यक्तीची सीमांत उपयोगिता घटते असते ती व्यक्ती जोखीम टाळणारी असते. अशी व्यक्ती निश्चित उत्पन्न मिळवणे पसंत करते, भले जसं आपण नोकरी म्हणूयात. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खेळ सिद्धांत गेम थेअरी अंतर्गत नॅश समतोल ही अशी परिस्थिती आहे जिथं, बघा संकल्पनेवर आधारित प्रश्न विचारलाय, दोन्ही खेळाडू वैयक्तिक रणनीतीचा विचार न करता त्यांच्या संयुक्त फायद्याचे जास्तीत जास्त सक्षमीकरण करतात. बी प्रत्येक खेळाडू समोरच्या खेळाडूच्या रणनीतीचा विचार करून स्वतःची सर्वोत्तम रणनीती निवडतो आणि कोणालाही स्वतःहून रणनीती बदलण्याची प्रेरणा नसते. सी एक खेळाडू नेहमी जिंकतो आणि दुसरा नेहमी हरतो. सी खेळाडू एकत्र येऊन कार्टेल उत्पादक संघ तयार करतात. तर योग्य उत्तर आहे दुसऱ्या प्रश्नाचं बी पर्याय. जॉन नॅश यांनी मांडलेल्या या संकल्पनेनुसार बिगर सहकारी खेळामध्ये नॉन कॉर्पोरेटिव्ह गेम्समध्ये नॅश समतोल म्हणजे अशी परिस्थिती किंवा स्थिती जिथे प्रत्येक खेळाडूने प्रतिस्पर्ध्याची रणनीती लक्षात घेऊन स्वतःची सर्वोत्तम निवड केलेली असते. या स्थितीत पोहोचल्यावर कोणताही खेळाडू स्वतःहून आपली रणनीती बदलण्यास प्रयत्न करत नाही. त्यामुळे बी पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे चौथा. तर बघा, चौथा प्रश्न आहे, सायरल आणि मार्च यांच्या संस्थात्मक वर्तन विषयक सिद्धांतामध्ये प्रामुख्याने फर्मच्या कोणत्या वर्तनावर भर दिलाय? हा प्रश्न कशावर विचारलेला आहे? तर तो एमपीएससी अंतर्गत नव्यानं फर्मचा जो सिद्धांत आहे त्यावर प्रश्न विचारलेला आहे. नफा जास्तीत जास्त करणे, विक्री महसूल जास्तीत जास्त करणे, सी युती आघाड्याद्वारे केवळ समाधानकारक पातळी आणि संस्थागत उद्दिष्टे गाठणं, डी व्यवस्थापकाच्या उपयोगितेचे जास्तीत जास्त सक्षमीकरण करणं. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी म्हणजे युती आघाड्याद्वारे केवळ समाधानकारक पातळी आणि संस्थात्मक उद्दिष्टे गाठणं, सी पर्याय योग्य आहे. सायरल आणि मार्च यांच्या वर्तनवादी सिद्धांतानुसार आधुनिक फर्म हा केवळ एकटा मालक नसून विविध गटांची भागधारक, व्यवस्थापक, कामगार एक युती असते. फर्म नफा जास्तीत जास्त करण्याऐवजी सर्व घटकांना मान्य होईल अशी समाधानकारक पातळी आणि बहुउद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळं पर्याय बी हा बॉमोलचा सिद्धांत आहे, तर डी हा विल्यम्सचा सिद्धांत आहे. पुढचा पाचवा प्रश्न बघा, घटक किंमत निश्चितीच्या सीमांत उत्पादकता सिद्धांतानुसार परिपूर्ण स्पर्धाच्या बाजारपेठेत फर्म कोणत्या बिंदूपर्यंत कामगारांना कामावर ठेवेल? मजुरीचा दर सीमांत खर्चाच्या बरोबर असेल तोपर्यंत, बी मजुरीचा दर सीमांत उत्पादकाच्या मूल्यांकन बरोबर असेल तर, आणि सी मजुरीचा दर एकूण उत्पादनाच्या बरोबर असेल, आणि डी सीमांत उत्पादन शून्य असेल. तर पाचव्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बी पर्याय. पुढचं स्पष्टीकरण आपण पीडीएफ मध्ये तुम्हाला पाठवलं जाणार आहे. आपला जो इकॉनॉमिक्स विषयाचा जो ग्रुप आहे क्लासचा, त्यावर तुम्हाला ते स्पष्टीकरणाचं सर्व मिळेल. त्यामुळे आपण फक्त प्रश्न आणि उत्तरच बघणार आहोत. असममित माहितीनुसार निर्माण होणारी प्रतिकूल निवड
ही समस्या कधी उद्भवते? करार किंवा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, बी पर्याय करार किंवा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वी, सी केवळ मक्तेदारीच्या बाजारपेठेत, डी जेव्हा बाजारपेठेत परिपूर्ण माहिती उपलब्ध असते तेव्हा. तर योग्य उत्तर काय आहे? बघा, 6व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बी पर्याय, म्हणजेच करार किंवा व्यवहार होण्यापूर्वीच. पुढचा प्रश्न आहे 7वा. संसाधनाचे वाटप हे पॅरेटो इष्टतम आहे असे तेव्हाच म्हटले जाते जेव्हा, बी ए सर्वांची एकाच वेळी प्रगती किंवा सुधारणा करणे शक्य असते, बी किमान एका व्यक्तीचे नुकसान केल्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती सुधारणं अशक्य असते, सी समाजातील एकूण संपत्तीचे सर्व नागरिकांमध्ये समान वाटप होते, आणि डी सरकारला जास्तीत जास्त कर महसूल मिळतो. तर योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी, जे आपण हायलाइट केलं होतं. पुढचा 8वा प्रश्न बघा, या पहिल्या घटकावरचे संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण आपण पाहत आहोत. पुढचा 8वा प्रश्न आहे, केल्डोर हिक्स नुकसान भरपाई निकषानुसार एखाद्या बदलामुळं कल्याणात वाढ झाली असे तेव्हाच मानले जाते जेव्हा नुकसान सोसणाऱ्यांना फायदा मिळवणाऱ्याकडून प्रत्यक्ष पूर्ण नुकसान भरपाई मिळते, बी फायदा मिळवणारे व्यक्ती नुकसान सोसणाऱ्यांना काल्पनिकरित्या भरपाई देऊनही स्वतः फायद्यात राहू शकतात, सी या प्रक्रियेत कोणतेही नुकसान होत नाही, डी कल्याणाचे समान प्रमाण पुनर्वितरित होते. योग्य उत्तर आहे बी पर्याय, जो आपण हायलाइट केलेला आहे. त्यानंतर स्पष्टीकरण आपण नंतर पीडीएफ मध्ये वाचू शकता. पुढचा प्रश्न आहे, कल्याणकारी अर्थशास्त्राचे पहिले मूलभूत प्रमेय, फर्स्ट फंडामेंटल थेरम ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स काय सांगते? परिपूर्ण बाजार यंत्रणेद्वारे कोणतेही पॅरेटो इष्टतम वाटप साध्य केले जाऊ शकते, बी पूर्ण स्पर्धा असलेली बाजार अर्थव्यवस्था आपोआप संशोधनाचे पॅरेटो इष्टतम वाटप साध्य करते, सी मक्तेदारी बाजारपेठ कल्याणाचे सर्वात न्याय वितरण सुनिश्चित करते, डी आर्थिक कार्यक्षमता साध्य करण्यासाठी सरकारी हस्तक्षेप अनिवार्य आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पूर्ण स्पर्धा असलेली बाजार अर्थव्यवस्था आपोआप संशोधनाचे पॅरेटो इष्टतम वाटप साध्य करते. त्यामुळे बी पर्याय योग्य आहे, जे इथं स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे बघा, कॅनेथ एरो यांच्या अशक्यता सिद्धांतानुसार लोकशाहीच्या सर्व नियमांचे एकाच वेळी पालन करणारे सामाजिक कल्याण फलन कोणते? कोणत्याही लोकशाही समाजात सहजपणे तयार केले जाऊ शकते, बी केवळ बहुमताच्या मतदार पद्धतीद्वारे साध्य होऊ शकते, सी हुकुमशाही बनल्याशिवाय किंवा किमान एका अटीने उल्लंघन केल्याशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही, नेहमी स्थिर आणि आर्थिक वाढीकडे नेते. योग्य उत्तर काय असणार आहे? सी पर्याय योग्य उत्तर आहे, स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे. पुढचा 11वा प्रश्न आहे, प्रथम श्रेणीच्या किंमत भेदा अंतर्गत मक्तेदारी सर्व ग्राहकांना एकच समान किंमत आकारतो, मक्तेदार मागणीच्या लवचिकतेनुसार ग्राहकाचे वेगवेगळ्या गटात विभाजन करतो, सी मक्तेदारी प्रत्येक ग्राहकाकडून त्याच्या खरेदीच्या कमाल तयारी इतकी किंमत वसूल करतो, ज्यामुळे ग्राहक संकोच पूर्णपणे नाहीसा होतो, आणि डी पर्याय ग्राहकांना स्वतःचे किंमत पॅकेज निवडण्याची परवानगी दिली जाते. तर सी पर्याय योग्य आहे. प्राध्यापक पिंगू यांनी किंमत भेदाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत, त्यावर आधारित हा प्रश्न आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे, अंशतः समतोल विश्लेषण जे अल्फ्रेड मार्शल यांच्याशी संबंधित आहे, विशिष्ट बाजारपेठेला वेगळे करून अभ्यास करते, कारण त्याचे गृहीतक असते की अर्थव्यवस्थेतील सर्व बाजारपेठा एकमेकांशी जोडल्या आहेत आणि एकाच वेळी बदलतात, बी इतर परिस्थिती कायम राहिल्यास एका बाजारातील बदलाचा इतर बाजारावर कोणताही मोठा परिणाम होत नाही, सी सरकार सर्व किमती ठरवते, डी
ग्राहक विवेकहीन असतात. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 13वा. बघा, तांत्रिक पर्यायवततेचा घटता सीमांत दर हा आलेखावर खालीलपैकी कशाद्वारे दर्शवला जातो? सम उत्पादक वक्र, केंद्राकडे बहिर्वक्र असणे, बी सम उत्पादक वक्र केंद्राकडे अंतर्वक्र असणे, सी बजेट रेषेचा खाली जाणारा सरळ उतार, डी सीमांत खर्च वक्राचा यू आकार. तर 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सम उत्पादन वक्र केंद्राकडे बहिर्वक्र असणे. खाली स्पष्टीकरण दिलेलं या ठिकाणी. त्यानंतर 14वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता नैतिक धोका या समस्येचे उदाहरण आहे? आजारी व्यक्तीने आपला आजार न सांगता आरोग्य विमा खरेदी करणं, बी सर्वसमावेशक कार विमा खरेदी केल्यानंतर एखाद्या व्यक्तीने निष्काळजीपणे गाडी चालवणं, सी मक्तेदारीमुळे एखाद्या फर्मने कमी दर्जाच्या वस्तू जास्त किमतीला विकणं, आणि डी गुंतवणूकदाराने सुरक्षित सरकारी रोखे खरेदी करणं. तर योग्य आणि अचूक उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, म्हणजेच सर्वसमावेशक कार विमा खरेदी केल्यानंतर एखाद्या व्यक्तीने निष्काळजीपणे गाडी चालवणे, कुठतरी ठोकणे. त्यानंतर पुढचा 15वा प्रश्न आहे. बर्गसन सॅम्युएल्सन यांच्या मते सामाजिक कल्याण फलन हे टिंब सोशल वेलफेअर फंक्शन कोणत्याही मूल्यविषयक विधानाशिवाय निव्वळ वस्तुनिष्ठ तथ्यावर आधारित असते, बी मूल्यविषयक विधानावर स्पष्टपणे आधारित असलेला समाजाच्या कल्याणाचा एक क्रमवारी निर्देशांक आहे, सी सर्व नागरिकांच्या उत्पन्नाची गणितीय बेरीज करून काढले जाते, डी वैयक्तिक उपयोगिता पातळीपासून पूर्णपणे स्वतंत्र असते. योग्य उत्तर आहे बी पर्याय. बर्गसन व सॅम्युएल्सन यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राचे नवे सामाजिक कल्याण फलन मांडले. त्यांनी मान्य केले की कल्याणाचा अभ्यास करताना मूल्यमापन किंवा मूल्यविषयक विचार टाळता येत नाहीत. ते फलन वैयक्तिक पसंती क्रमांकांना अनुक्रम लावून सामाजिक कल्याणाचा स्तर ठरवते. त्यामुळे बी पर्याय योग्य आहे. बघा, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर आपल्या प्रतिक्रिया देखील या व्हिडिओ संदर्भात आपण चॅट बॉक्समध्ये देऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स किंवा टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर त्यांनी आजच ऑल एक्झाम का टॅब डाउनलोड करा, जे तुम्हाला एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक अधिव्यक्ता सेट नेट परीक्षा 2026 यासाठी अर्थशास्त्रासाठी उपयुक्त असेल. काही अडचण असेल तर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. परीक्षेसाठी आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी अशा पद्धतीचे क्वेश्चन्स परीक्षाभिमुख युनिट वाईज अभ्यास करा, निश्चित यश मिळेल. धन्यवाद. बेस्ट.